गोपाळपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर स्थापन करण्याबाबत नीती आयोगासोबत सामंजस्य करार करण्यात आला. स्वेरीचे माजी अध्यक्ष कैलासवासी दादासाहेब रोंगे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. स्वेरीचे संस्थापक व स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉक्टर BP रोंगे यांनी सर्वांचे स्वागत करून ACICसाठी नीती आयोग आणि इतर सहकाऱ्यांचे असलेले योगदान सांगून स्वेरीच्या स्थापनेपासूनची यशस्वी वाटचाल, संशोधन, तंत्रज्ञान यासाठी मिळालेला निधी, वसतिगृहे आदीबाबत सविस्तर माहिती दिली. यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर PM पवार, स्वेरीची संशोधन संस्कृती, समाजासाठी व शेतकऱ्यांसाठी स्वेरीचे योगदान, तंत्रज्ञानातून समाजाचा विकास याबद्दल त्यांनी माहिती दिली. IITमध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या विल्स ग्लोबल फाउंडेशनच्या सुजाता नरसिंहन व महेश वैद्य यांनी आपल्या भाषणातून समाजासाठी योगदान देणे गरजेचे असून आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून बरेच सामाजिक कार्य करतो. पुढील वाटचालीसाठी आपण एकत्र येऊन अजून चांगले कार्य करूया असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना अटल इनोव्हेशन मिशनचे कार्यक्रम प्रमुख प्रतीक देशमुख म्हणाले, नीती आयोगाच्या माध्यमातून समाजातील समस्या सोडवण्यासाठी इनोव्हेशन सेंटर स्थापित केले जाणार आहे. याद्वारे आपण समाजातील समस्यांचे निराकरण करत राहू. यासाठी आपले उत्पादन, नवनवीन संकल्पना यांना येथे वाव दिला जाणार आहे. आपले उत्पादन हे समाजाच्या उन्नतीसाठी आणि फायद्यासाठी असेल अशा उत्पादनांच्या निर्मितीला या केंद्राद्वारे प्रेरणा दिली जाईल. सदरचे केंद्र हे अटल इनोव्हेशन मिशन, नीती आयोग, भारत सरकार समर्थित आहे. यावेळी स्वेरी व ACIC स्वेरी पंढरपूर अराईज फाउंडेशन यांचा नीती आयोग यांच्याबरोबर सामंजस्य करार करण्यात आला. नीती आयोग ही भारत सरकारच्या धोरणांची आखणी व अंमलबजावणी करणारी प्रमुख संस्था आहे. या संस्थेद्वारे नवविचारांना प्रेरणा देणे, या नवीन आयडियांना मूर्त स्वरूप देण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य करणे आणि आर्थिक विकास करण्यासाठी नियम बनवत एक सशक्त भारत बनण्यासाठी योग्य दिशा देणे हा आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.